उर्जितच आमदारला भाऊच्या धक्क्यावरून हाकलून देणं, तिथं बसू न देणं हे कितपत योग्य होतं ना, त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. कारण की आज भाऊच्या धक्क्यावर जे आहे ते रुचिताच आमदारला बसू दिलेलं नाहीये. तिला सांगितलं जोपर्यंत तू इथून जात नाहीस तोपर्यंत आम्ही भाऊचा धक्का पुढे कंटिन्यू करणार नाहीत. तर पहिली गोष्ट जी आहे ना ती मलाही आवडलेली नाहीये आणि ही कुठे ना कुठेतरी चुकीची आहे. कारण की जो व्यक्ती आहे ना तो व्यक्ती तुम्हाला काहीतरी टाइम मागतोय बोलण्यासाठी. येस, मी मान्य करतो की रुचिता आमदार चुकलेली आहे. रुचितांनी खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत. तिने खूप उलटं पुलटं बोललेलं आहे, खूप चुकीच्या गोष्टी बोललेल्या आहेत. पण तिला तिथे बोलण्याचा तरी तिकडे तुम्हाला चान्स दिला पाहिजे ना. ती तिकडे हात वर करते, बोलायचा प्रयत्न करते आणि तुम्ही जर तिला बोलू देत नसाल तर तिने काय करायला पाहिजे होतं? अजून तोंड वाकडं करणारच माणूस. ते एक माणसाला ते काय म्हणतात डावललं जातंय किंवा मला भाव दिला जात नाहीये, मला टाळलं जातंय, हे जेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये येतं ना त्या टायमाला माणसाला राग येतो. आणि त्याच पद्धतीचा राग जो आहे जो रुचिता आमदारला आला आणि तेव्हा तिने तोंड फिरवायचा जे आहे ते प्रयत्न केला. आणि कुठे ना कुठेतरी जे आहे ते मी या गोष्टीमध्ये जे आहे ते बिग बॉस बिलकुल सपोर्ट करत नाहीये. कारण की त्यांनी जे आहे ते रुचिता आमदार सोबत चुकीचं करायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे असं मी ठाम मत मांडतोय. कारण की तुम्ही यार तिला काही ना काहीतरी बोलायचा चान्स तर द्या. तुम्ही तिला काही बोलायला चान्सच देणार नाही तर ती कसं काय स्वतःची जी काही बाजू आहे, जे काही गोष्टी आहेत ते मांडायचा प्रयत्न करेल. तुम्ही डायरेक्ट म्हणताय तू इथं बसली नाहीस तर आम्ही बिग बॉसचा भाऊचा धक्का पुढे नेणारच नाहीयेत. म्हणजे ही गोष्ट कुठे ना कुठेतरी चुकीची आहे ना. आणि ह्या गोष्टीमुळे मी बिलकुल जे आहे ते या गोष्टीचं समर्थन करत नाहीये. रुचिताला जे काय हकलून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याला मी बिलकुल समर्थन करत नाही. तुमचं या गोष्टीवर काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.